नमस्कार मंडळी. काल परवा साताऱ्यामध्ये मान मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा केला. किंबहुना मायनी येथील ईडी कारवाईशी आपला संबंध नसल्याचं सुद्धा सांगून टाकलं. हे सगळं सांगत असताना मायनी मेडिकल कॉलेजवर प्रवेशासाठी आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्याकडून कोट्यावधी रुपये या देशमुख बंधूंनी कसे उकळले, किंबहुना त्या पैशाच्या जीवावर हे देशमुख बंधू गब्बर कसे झाले, हे सगळं आमदार महोदयांनी सांगितलं. खरं तर आमदार महोदय हे सगळं सांगत असताना त्या शेकडो मुलांच्या आर्थिक नुकसानीची काळजी व्यक्त करत असताना एक गोष्ट सांगायला विसरले आणि म्हणूनच आजचा हा भाग. आमदार महोदय त्या शेकडो मुलांच्या कोट्यावधी रुपयांचं जर देशमुख बंधूंनी लूट केली असेल तर त्यांना कायद्याने शिक्षा व्हायलाच पाहिजे. त्यांचं समर्थन कुणी करण्याची गरज नाही, पण त्या शेकडो मुलांची काळजी व्यक्त करत असताना यानंतर तुम्ही आणि देशमुखांच्या वादामध्ये आपण एक नाशिक युनिव्हर्सिटीला पत्र दिलं होतं, दिल्लीत एक पत्र दिलं होतं की या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास परमिशन मिळू नये, परवानगी मिळू नये. म्हणून तुम्हाला कदाचित त्या 4 वहीच्या पत्राची किंमत माहिती नसेल, पण आमदार महोदय तुमच्या या पत्रामुळे त्यानंतरच्या काळात हजारो मुलांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नावर वरवंटा फिरला आणि तो वरवंटा तुम्ही फिरवलाय हे सांगायला तुम्ही विसरलात आणि म्हणून आजचा भाग घेऊन मी आलेलो आहे. चला तर नेमकं देशमुख बंधू आणि जयकुमार गोरे यांच्या वादावर आणि परवा जयकुमार गोरेंच्या झालेल्या पत्रकार परिषदेवर आपण पडदा टाकूयात. जयकुमार गोरेंनी ज्या पद्धतीनं कथन केलं त्या तथ्य असेल नसेल मला माहित नाही, पण मी जसं मगाशी म्हटलं तसं त्या शेकडो मुलांची काळजी व्यक्त करत असताना या हजारो मुलांना डॉक्टर होता आलं नाही ही जबाबदारी, आणि मतदारसंघातली मुलं आहे ती, या मतदारसंघातल्या मुलांना डॉक्टर होता आलं नाही याची जबाबदारी आमदार जयकुमार गोरे तुम्ही घेणार आहात का? नाहीये ना. म्हणजे एका बाजूला त्या शेकडो मुलांच्या आर्थिक लुटीचं भांडवल करायचं, पुतना मावशीचं त्यांच्याबद्दल प्रेम आणायचं, आणि दुसऱ्या बाजूला हजारो मुलांचं वाटोळ झालं त्याच्याकडं सोयीस्कर कानाडोळा करायचं. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी आमदार गोरेंनी साताऱ्यात घेतलेली पत्रकार परिषद माझ्यासारख्या माणसाला ती एक होता राजा आणि त्यानं खाल्ला भाजा यापेक्षा वेगळं काही कथानक वाटत नाही, आणि म्हणून आजचं हे खास वार्तांकन. मायनी मेडिकल कॉलेजशी संबंधित असलेले हे देशमुख बंधू आमदार महोदय तुमच्या भाषेत हे तुमचे मुद्दे आहेत पत्रकार परिषदेतले, तुमच्या भाषेत अत्यंत घाणेरडे आहेत, नालायक आहेत, आणि आम्हीही थोडं त्याला सहमत राहू की खरंच तुम्ही म्हणताय तसे ते घाणेरडे आहेत. मग आमदार महोदय तुम्ही त्यांच्या मांडीवर नेमकं कोणतं हित साधण्यासाठी जाऊन बसला? तुम्ही याच डॉक्टर एम.आर. देशमुखांच्या अगदी वैयक्तिक आयुष्याबद्दल परवा पत्रकार परिषदेमध्ये बोलला. त्याच एम.आर. देशमुख आबांच्या बद्दल तुम्ही काय बोललाय? खटावच्या ओसाड रानावर इतकं मोठं वैभव उभा केलं आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे, हीच ती तुमची भाषा होती. ते प्रेम एम.आर. आबांच्या वरचं होतं की त्या वैभवावरचं, हे मात्र अनुत्तरित आहे. आणि म्हणून आमदार महोदय तुम्ही त्या पत्रकार परिषदेमध्ये असं सुद्धा म्हटलं होता की मायनीचं कॉलेज हे देशमुखांचं नाही तर ते एका ट्रस्टचं आहे. आणि मग माझ्यासारख्या सामान्य माणसाचा प्रश्न आहे, एका बाजूला ते कॉलेज देशमुखांचं नाही एका ट्रस्टचं आहे असं तुम्ही सांगता, आणि त्याच पत्रकार परिषदेमध्ये असंही सांगता की देशमुखांनी मला विकण्या अगोदर अनेकांना कॉलेज विकलं. साहेब, ट्रस्टच्या कुठल्याही इमारती असतील, संस्था असतील, ह्या विकता येत नाही, तर त्या निवडणुका लावून बॉडी जर प्रत्येक इलेक्शनला नवीन येतात आणि त्या चालवत असतात, त्याचे व्यवहार होत नाहीयेत किंवा ते एखाद्याला हँड ओव्हर करता येतं. तो निर्णय एकटी कुठलीच व्यक्ती घेत नाही. मग देशमुखांचं कॉलेज नसेल तर ते देशमुखांच्याकडून तुम्ही खरेदी कसं केलं?
कॉलेज ट्रस्ट असेल तर तुम्ही ट्रस्टची बॉडी समोर न बसवता देशमुखांच्या सोबत व्यवहार कसा केला? तुम्हाला माहितीये या सगळ्याला आपल्या ग्रामीण भागात काय म्हणतात? अंधारात केलं आणि उजेडात आलं. तेव्हा हे तुम्हालाही माहित होतं, पण एक असूया होती, एक आपापले पण होतं. इतकी मोठी संस्था आपल्या हातात येणार आहे याचा तुम्हाला हर्षवायू झाला होता आणि म्हणून या गोष्टींच्याकडे तुम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. त्यानंतर अनेक लोकांना हे कॉलेज विकल्याचं तुम्ही सांगता. ती लोक आजपर्यंत का गप्प बसले? कोट्यावधी रुपये घालणारा माणूस काही सामान्य असतो? तो गप्प राहिला असता? त्याने आतापर्यंत या देशमुखांना सह की पळ करून सोडलं असतं. त्यामुळे त्याचे पुरावे द्यायला विसरलाय तुम्ही आमदार महोदय. त्यानंतर तुम्ही पुढे एक आरोप केला की यांनी मी जाण्या अगोदरच इतकं काही सगळं फसवा फसवी केलेली आहे वगैरे वगैरे, संस्थेला दंड झाला होता, संस्था अडचणीत होती म्हणून मी गेलो. आमदार महोदय, या इतक्या तुमच्या म्हणण्यानुसार इतक्या नालायक देशमुखांच्या संस्थेत जाण्यापेक्षा काढायचं होतं ना एखादं मेडिकल कॉलेज स्वतःच. काय अडचण होती? नाही काढलं तुम्ही. आज तुम्हाला ते नालायक वाटतायत, पण एकेकाळी तुम्ही त्यांच्या मांडीवर बसून काजू बदाम खाल्ले. आठवत नसेल तुम्हाला कदाचित. बरं, ईडी प्रकरणाशी तुमचा संबंध नाही असंही तुम्ही सांगताय. आमदार साहेब, ईडी प्रकरणात देशमुखांच्या विरोधात फिर्याद कुणी दिली हे सांगितलं नाही. मी सांगतो, याच देशमुखांच्या विरोधात जी फिर्याद दिलेली आहे ती अरुण गोरे नावाचे एक इसम आहेत त्यांनी दिलेली आहे. आता त्यांचं आणि आमदार महोदयांचे संबंध काय आहेत हे मतदारसंघाला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती. मग तुमचा संबंध नाही असं कसं म्हणता? दुसरं असं, देशमुखांच्या कुठल्याच भानगडीशी तुमचा संबंध नाही असंही तुम्ही सांगितलं. मग याच देशमुखांचा जामीन जेव्हा कोर्टात मांडला जातो तेव्हा तुमच्या स्वतःच्या खिशातील पैशांनी महागडे वकील त्यांचा जामीन होऊ नये म्हणून तुम्ही का देता? अप्पासाहेब देशमुखांचा जामीन झाला नाही, एम.आर. देशमुखांचा जामीन झाला नाही, पण त्यांच्या जामिनाला मी लाखो रुपये देऊन वकील दिला होता विरोध करण्यासाठी हे नाही सांगितलं. दीपक देशमुख, त्यांचा जामीन होऊ नये म्हणून तुम्ही दिवसाला लाखो रुपये फी घेणारे वकील दिले हे नाही सांगितलं. मग तुमचा संबंध कसा नाही ते तरी सांगा. बरं, त्या अट्रॉसिटी प्रकरणाशी तुमचा काही संबंध नसताना शरद पवार साहेब आणि दिलीप वळसे पाटील, तुम्ही म्हणता तसं रामराजे असतील, या सगळ्यांनी साताऱ्याच्या विश्रामगृहावर एक अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याने तुम्हाला अडकवण्याचं प्लॅन केलं. असंच ना? असंच म्हटलं तुम्ही. मला सांगा, मायनीच्या त्या अट्रॉसिटी प्रकरणामध्ये त्या ज्या जमिनीवरून हे रामायण घडलं त्या जमिनीचा जो करार झाला त्या करारावर तुमची सही आहे आणि ती सही फॉरेन्सिक विभागानं सांगितलंय की ही सही आमदार जयकुमार गोरेंचीच आहे. मग तुमचा संबंध कसा नाही म्हणता? तुम्हाला अडकवलं कसं काय म्हणता तुम्ही? बरं, तुमचा संबंध नव्हता ना? त्याच्यामध्ये तपासी अधिकारी, अट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये डीवायएसपी दर्जाचा अधिकारी असतो, तो बदलण्याचा घाट का घातला होता? नंतर याच भिसे बंधूंनी कोर्टात जाऊन निलेश देशमुख तत्कालीन डीवायएसपी आम्हाला तपासात पाहिजेत असं सांगितलं. मग कोर्टाने दोघांनी तपास करा सांगितलं. असं असताना तुमचा जामीन मांडला तेव्हा आयोसे तपासी अधिकाऱ्याचं म्हणणं हे निलेश देशमुखांनी देऊ नये आणि कोरेगावचे तत्कालीन डीवायएसपी केंद्रे साहेब यांनी द्यावं, यासाठीचा खटाटोप कोणी केला? निलेश देशमुखांनी न्यायालयात दिलेलं म्हणणं विड्रॉ करण्यासाठी दहिवडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांना फोन करून ते विड्रॉ करण्यासाठी एसपींना कुणी सांगायला लावलं? आमदार साहेब, या प्रश्नांची उत्तर देणार आहात? या प्रश्नांची उत्तरं आहेत का तुमच्याकडं? इतकंच काय की निलेश देशमुखांनी त्या दिवशी कोर्टात येऊ नये म्हणून या जिल्ह्यात मुख्यमंत्री साहेबांचा दौरा होता, त्या दौऱ्याला बंदोबस्तासाठी त्यांना पाठवलं आणि तरीही तुमचा काही संबंध नाही. छान. बर, इतकं सगळं झाल्यावर त्या फॉरेन्सिक विभागाचे जे रिपोर्ट आहेत ते तरी तुम्हाला मान्य आहेत? मान्य करावे लागतील साहेब, 100% मान्य करावे लागतील.
प्रत्येक वेळी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला की राजकीय षडयंत्र असतं. जमिनीचं करारपत्र रामराजेंनी करायला सांगितलं होतं. जमिनीचं करारपत्र शरद पवार साहेबांनी करायला सांगितलं होतं. कोविड घोटाळा झाला की नाही कोण ठरवेल, पण आता झाला नाही याच्या खोलात न जाता जो काय प्रकार घडला तो करायला रामराजेंनी सांगितलं होतं. कशासाठी हे सिंपतीचं कार्ड बाहेर काढलं जात आहे. प्रत्येक वेळी इलेक्शन आलं की माझ्यावर गुन्हा दाखल होतो, इलेक्शन आलं की माझ्यावर गुन्हा दाखल होतो. तुम्हाला ते कवच आहे की राजकीय विरोधकांची कुरघोडी नावाचं एक सुंदर कवच आहे आणि त्या कवचाच्या आड तुम्ही दडताय. त्यापेक्षा वेगळी भूमिका काही सुद्धा नाहीये, लक्षात ठेवा. उगाच मतदारसंघामध्ये आता संभ्रम करून त्याचं सिंपती कार्ड बाहेर काढून काय होणार आहे? काही होणार नाही. त्यासाठी सांगतोय की फॅक्ट हो. आणि तुम्ही म्हणाला जर या कोविडच्या प्रकरणाला कोर्टाने जर गुन्हा दाखल करण्याची ऑर्डर केली तर मी अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा जाणार नाही. शब्दाचे पक्के हात. पाणी आणल्याशिवाय फेटा बांधणार नाही असं म्हणाला होता आणि फेटा बांधला. पाणी आलं नाही आलं मला माहित नाही, पण तुम्ही फेटा बांधला म्हणजे ते आलं. म्हणजे शब्दाचे पक्के हात हाही शब्द लक्षात ठेवा, नाहीतर काळाच्या ओघात आपण विसरून जातो. दुसरं असं की शरद पवार साहेबांनी, दिलीप वळसे पाटलांनी तुम्हाला अडकवण्यासाठी साताऱ्याच्या विश्रामगृहावर अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं आणि तिथं षडयंत्र रचलं. आमदार महोदय, गेल्या 3-4 दिवसापूर्वी तुम्ही त्या सर्किट हाऊसवर नेमकं कुणाला भेटला, तिथं काय काय झालं, हे कशासाठी झालं? हे षडयंत्र नव्हतं की स्वतःला वाचवण्यासाठीची धडपड होती? कोण आलं, पोलीस दलातले बडे अधिकारी तिथं कोण आले, काय झालं, हेही जाहीर करा ना. नाही ना, हे शक्य नाहीये. उगाच तुम्ही तो तुमचा बचावाचा भाग आहे, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही काही करा. पण यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, यांनी असं केलं. जरा सोशल मीडियावर तुम्ही ऍक्टिव्ह असताच. लोक काय बोलतात त्याकडेही एकदा बघा. त्यानंतर कोविड घोटाळ्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की याचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड संदीप देशमुखकडे होता आणि हे सगळं संदीप देशमुखनं केल्याने त्याला अटक करा. फक्त मनाला नाही साहेब तुम्ही, तर त्याला कशी अटक करता येईल याच्यासाठीचं प्लॅन सुद्धा केलं. आता ते कोणाशी बोलला, काय बोलला तेही कधीतरी विस्तारानं सांगेन. प्लॅन सुद्धा केलं, पण तुम्ही हे सांगायला विसरला, जर घोटाळा संदीप देशमुखनं केला असता कोविडचा, तर पैसे जयकुमार गोरेंनी दहिवडीत उघडलेल्या संस्थेच्या नावानं खात्यात कसे आले? संदीप देशमुखनं त्याच्या खात्यावर घेतले असते, त्यांनी उघडलेल्या दुसऱ्या खात्यावर घेतले असते, किंवा संस्थेचं जे मायनीत बँक ऑफ इंडिया मध्ये खातं आहे त्याच्यावर वर्ग केले असते. मग तुम्ही ते कोविडचे पैसे येणार म्हणून दहिवडीत खातं का उघडलं? बरं, खातं उघडण्याबद्दल आमचं दुमत नाहीये. एखाद्या संस्थेचं ट्रस्ट, तुम्हीच म्हणाला ना कॉलेज ट्रस्टचं आहे, मग ट्रस्टचं खातं उघडण्यासाठी फक्त नवरा बायकोची सही असते का हो ठरावावर? बाकीच्या संचालकांची लागते की नाही? बरे साहेब, मग ती सही आहे का? तरी खातं उघडलं गेलं, खात्यावर पैसे आले आणि तेच खाते, मी चुकत नसेल तर बुलढाणा अर्बन बँकेत तुमच्या एका फर्मचं कर्ज खातं आहे त्याच्यावर भरले गेले. साहेब, घोटाळा जर संदीप देशमुखनी केला असता तर पैसे सुद्धा संदीप देशमुखकडे गेले असते. उगाच जबाबदारी झटकून चालणार नाही साहेब. जबाबदारी झटकून मेलेल्या माणसांच्या आणि तुम्हाला मतदारसंघातली किती काळजी आहे साहेब? मतदारसंघातल्या माणसांच्या प्रती तुम्ही किती संवेदन असता? मग यात संवेदनशील राहायला पाहिजे साहेब आपल्याला. असं करून चालणार नाही. त्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजनेत त्याचा जो एमओयू आहे, म्हणजे करार आहे, त्या करारावर अध्यक्ष म्हणून सही तुमची आहे आणि प्रमुख डॉक्टर म्हणून तुम्ही डॉक्टर शशिकांत कुंभारांचं नाव, मोबाईल नंबर सगळं दिलंय. साहेब, डॉक्टर शशिकांत कुंभार असं सांगतात की मी तिथं नव्हतो. खरं कोण बोलतंय, खोटं कोण बोलतंय, खरंच आम्हाला माहित नाही. पण जर शशिकांत कुंभार खरं बोलतायत असं गृहीत धरलं, कारण त्यांनी लिहून दिलंय, गृहीत धरलं, तर जयकुमार गोरे साहेब तुम्ही एवढं सगळं कशासाठी केलं? या प्रश्नांची उत्तरं मतदारसंघाला मिळणार आहेत का?
या प्रश्नांची उत्तरं मतदारसंघाला मिळाली पाहिजेत. फक्त उगाच आपलं मी नाही केलं, ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, सिंपत्ती कार्ड काढायचं, दुसऱ्या बाजूला राजकीय विरोधकांच्यावर आरोप करायचे आणि सगळं झोकून मोकळं व्हायचं. ऐसा कैसा चलेगा? हे नाही चालणार. हा जमाना आता सोशल मीडियाचा आहे. हा जमाना आता इतका जागरूक झालेला आहे की काहीच लपून राहत नाही. आणि द्या ना या प्रश्नांची उत्तरं. या प्रश्नांची उत्तरं मतदारसंघातल्या लोकांना द्या. प्रत्येक वेळी तुमच्यावर गुन्हा दाखल झाला की राजकारणातली लोक येतात. जसं तुम्ही दुसऱ्यांच्यावर करता तसं. तुम्ही कुणाच्यावर गुन्हे दाखल करायला काय काय केले, कुणाला फोन केले, तुमचे फोन घेतले गेले नाहीत तर कुठल्या नगरसेवकाला पोलीस ठाण्यात पाठवलं आणि फोन जोडून द्यायला लावलं. आम्हाला माहितीये ना. आम्हाला माहितीये कारस्थानी कोण आहे, षड्यंत्र कोण करतंय, हे सगळ्यांना माहितीये. किती दिवस तो येऊलुसा चेहरा करून आता बसणार आहात. या प्रश्नांची उत्तरं द्या मतदारसंघाला. या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्ही देणार नाही मला माहिती आहे. मी प्रश्न विचारत राहणार. मी प्रत्येक वेळी प्रश्न विचारत राहील. तुम्ही जेव्हा द्यायची तेव्हा द्या, अन्यथा जनता काढायचा तो अर्थ काढेल. तुम्ही ज्या ईडी प्रकरणाचं सांगता ना, दीपक देशमुख, हिम्मत देशमुखच्या खात्यावर पैसे आले, असं झालं तसं झालं, त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार केलाय, ऐकायचंय ईडीचे ऑफिसर काय म्हणतायत? ऐका. हेलो. Hello, madam. हाँ. Why you are guiding your brothers like this, ma'am? About what? Why they gone for anticipatory, ma'am? Just to issue the summon, they are not appeared. Why to go for anticipatory and all? Our advocate has suggested this, so we are going for it. Okay, because the issue unnecessarily making a issue, ma'am. That's all. Nothing else. Because they are not at all for this college matters and all. Why they, if we are going for anticipatory, unnecessarily making the big issue. No, sir, it's not an issue, but for safety purpose we are going. Because what happened with Kaka, we can't trust now. Okay, ma'am. Okay, as your wish. But the problem is, if it is going other side, don't blame me. That's what. Okay.